मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. मित्रांनो, तसेच आपले महाराष्ट्र राज्यसुद्धा कृषीप्रधान राज्य असून आपल्या राज्यातील जवळपास 75% लोकसंख्या ही शेती व्यवसायाशी निगडीत असून जवळपास 55% लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत आलेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या शेती व्यवसायातील उत्पादनाला न मिळणारा हमीभाव, तसेच शेतीला अपुरा पाणीपुरवठा, अपुरे भांडवल व अवकाळी गारपीट यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले दिसून येत आहेत. त्यामुळे मित्रांनो, पर्यायाने आपले शेतकरी हे कर्जबाजारी झालेले दिसून येत असून त्यांच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे, पतसंस्थांचे तसेच मित्रांनो अनेक वित्तीय संस्थांचे कर्ज आपल्याला पाहावयास मिळत आहे. मित्रांनो, गेल्याच वर्षी आपल्या देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असून केंद्रामध्ये एनडीए घटक पक्षाचे भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारलेली असून आपल्या राज्यात सुद्धा विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असून महायुतीला घवघवीत यश प्राप्त झालेले असून मित्रांनो, भाजपचे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली असून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेना गटाचे एकनाथजी शिंदेसाहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीचे आश्वासन दिलेले होते. त्यामुळे मित्रांनो, विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार असल्याचे संकेत मिळत असून सातबारा कर्जमुक्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.